अरे लवकर लवकर करा, टाइमपास करू का, लवकर करा. अरे तयारी करतोय आपण, पण गणपती कधी आणायचा? गणपती? तुला हे बर्थडेचं डेकोरेशन गणपतीचं डेकोरेशन वाटतंय? मग तू बर्थडेला काय पुढच्या वर्षी लवकर या अशी पट्टी लावतोस? अरे गावडे, काय? स्वतःच्या नाही तर लोकांच्या स्किट मध्ये तरी लक्ष घाल. अरे ते खांडेकर आजोबा आहेत ना, खांडेकर आजोबा, त्यांचे मित्र नाही का ते भोजने आजोबा, त्यांचा बर्थडे आहे आज. मग ते खांडेकर आजोबा आम्हाला त्या दिवशी भेटले, ते काय बोलले, त्यांना ना आपल्यासारखं ना असं यंगस्टर लोकांसारखा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे, त्याची तयारी करतोय आपण यार. हे बघ फुगे फुगवलेत, केक आणलाय, डीजे दत्तू इन द मिक्स. बस बस जास्त टाइमपास करू नका. आजोबा आता येतीलच भोजने आजोबांना घेऊन. आणि बघा तुम्हाला माहिती ना, ते आल्यावरती आपल्याला काय ओरडायचं आहे? मोरया! मोरया नाही रे, सरप्राईज असं म्हणून त्यांचं स्वागत करायचं, कळलं का? आता लपाय पटकन, मला फोन आलेला, ते कधी पण येतील. चल लपा लवकर बाबा भोजरा ये भोजरा ये बाबा ये. अरे बाबा आपण म्हातारे झालो, आता आपला बर्थडे कोण सेलिब्रेट करणार? खांडेकर, अरे तू म्हातारा झालास, मी अजूनही लवचिक आहे, मी अजूनही स्किट करू शकतो. काय मेला भोग नाही तुझी इच्छा, अर्धी लाकड मसनात गेली तरी तुला स्किटच करायची काय रे? आणि लवचिकचं बोलशील तर मी पण कमी नाही. कशाला झेपत नाही तर कशाला मोडली ना चरबी? चरबी हाडं आहेत कुठे तुझ्याकडे? कधी होती? तू घरी कशाला घेऊन आलायस मला सांग. आपण काय केलं तरुणपणात नाही काय, आपण तुझा बर्थडे एकत्र करायचो, तर म्हटलं आता 85वा पण बर्थडे एकत्रच करूया. नाही रे नाही, आता इच्छा नाही बर्थडे साजरा करण्याची. माझी प्राजक्ता मला सोडून गेली ना. आपली प्राजक्ता आपली नाही माझी प्राजक्ता झाडा. अरे कॉलेजमध्ये तिला विचारलं, तिने तुला नकार दिला, त्यानंतर संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत संसार केला आणि अजूनही तुझ्या डोक्यातून जात नाही. नाही रे नाही, असं तुला वाटतंय? काय ते तुला वाटतंय? मलाच नाही फक्त नेहाला पण वाटत. कोण नेहा? कोण बायको तुझी झाडा? कोण नेहा? तुम्हाला सांगतो, लग्नाचे 36 गुण नाही जुळले, वजन काट्यावरचा 136 काकडा जुळला आणि यांचं लग्न लावून दिलं. एवढा चांगल्या दिवशी कशाला आठवण नको ती? तेच म्हणतोय खांडेकर, नको आता जड झालंय. नाही मी तुझा बर्थडे ना असं यंगस्टर सारखं सेलिब्रेट करणार आहे. हो नको नको ते सगळं नको. तुला सांगतो खांडेकर, मित्र आहे तुझा. अरे आधी जड झालंय सगळं खांडेकर. अरे घरात ये रे, खांडेकर नको रे, नको भोजन ये. अरे पण हे सगळं करण्याचे काय गरज आहे? मित्र करणार तो कोण करणार? हो रे, ये 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 बोल बस रे बाबा बस. खांडेकर, हे माझा मित्र खांडेकर काय केलं रे कार्टेनो? हे खांडेकर. नाही ते खांडेकर आजोबाच गेले ना. नाही आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आलात ना, की आल्याला सरप्राईज असं ओरडायचं म्हणून. ओरडायचं? हा. अरे काय रे? हा आलो थांब, मला बोलवलं. आलो 2 मिनिट. खांडेकर, हे खांडेकर. हा हॅलो हा नातेवाईकांना बोलवून घ्या. मी येतोय बाहेर लगेच. आलो. हा मी दत्तू प्रोडक्शन वाला, मला खूप काम आहे. परस्पर तू प्रोडक्शन वाला आहे, तुला खूप काम आहेत. परस्पर विरोधी 2 वाक्य बोलू नको. एक तर प्रोडक्शन वालाच बोल, नाही तर खूप काम आहेत बोल. प्रोडक्शन वाल्याला काम असते ते इथे स्किट मध्ये झेलकरी म्हणून कशाला ठेवलं?
तुझं काय बाबा वाक्य आठवत नाही म्हणून थांबलंस का ह्याच्यावर प्रेम आहे म्हणून थांबलंय? आई शपथ सांगतो मला काय माहित नाही. मला वाटलं गणपती आणायचा आहे. ने मग जा गेले रे सगळे कार्टे गेले. खांडेकर खांडेकर उठे माझा मित्र आहे खांडेकर. अरे सांगत होतो झेपत नाही तर कशाला खांडेकर. नाही असा मला एकट्याला सोडून जाऊ शकत नाही तो. मी आधी खात्री करतो. मेल्याने आयुष्यभर स्किट लिहिलं ना त्याचे हृदयाचे ठोके पण आता टाईप केल्यासारखे वाचतात. हे खांडेकर खांडेकर अरे स्क्रिप्ट रिजेक्ट झालं वाटतं. होती ती धुकधुकी पण गेली का काय? हे खांडेकर नाही खांडेकर जाऊन चालणार नाही. खांडेकर खांडेकर ती बघ प्राजक्ता आली बघ. खांडेकर भोजना जरा केस बघ ना बरोबर आहेत की नाही? कशाला कशाला केस कशाला प्राजक्ता येते सुधारणार नाही तू जाड्या. कशाला कशाला एवढं सगळं करतो? नाही रे घाबरलो ना मी. धक्कन पण तरी अंगावर आलं रे. मग तू घापकन जायच्या वाटेवर होतास. एकुलता एक मित्र माझा घाबरलो ना मी. हाय बरं आता बरं आहे बरं आहे. हे गेले कुठे काढते सगळ्या? गेले कुठे? बर्थडे सेलिब्रेट करायला आलो ना इकडे. हो पण तू काय ते रस प्राईज दिल्या गेले ते. भोजना रस प्राईज नाही रे सरप्राईज. सरप्राईज झालं वय तुझं. झालं वय माझं. कशाला पण ते हा वय झेपत नाही रे तुला. नाही ना असं कसं. अरे आपण मी तुझा मित्र नाही काय? कॉलेजमध्ये आपल्या दोघांना शोले मध्ये जय विरूची जोडी म्हणून ओळखायचं. मी असा जय होतो जय आणि मी विरू होतो. तू कुत्ते ना मेला कुत्ते. कुत्ते कसला कुत्ते 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 आता कुठे पहिल्यासारखं राहिलंय सगळं. हे पण तुला आठवतंय तू जय सारखा कॉइन उडवायचा छाटा कापा करायला. छाटा कापा कुठला? छाटा कापा नाही. अरे ते छापा काटा. छापा काटा करायला कॉइन उडवायचा. एकदा आठवतंय डायरेक्ट ते कॉइन तुझ्या घशात गेलं होतं. 3 डझन केळी खाल्ली होती सालान सकट. साला काय दिवस होता रे ते. कॉइन सापडला होता. हो पण छापा आणि काटा पुसून गेलं होतं. छापा काटा कळत नव्हतं. नंतर ते कॉइन उंबरठ्यावरती ठेचून लावलं होतं. अरे मग बर्थडे सेलिब्रेट करायला आलो होतो. काढते गेले कुठे सगळे? ते तू सरप्राईज दिल्यावर निघून गेले. काढते ना यार. बरं नो याद कुठे गेला? कुठे जाता मधला हे मेणबत्ती पेटवा रे. मेला ना मेणबत्ती पेटवा. मेणबत्ती पेटवा रे. आता भोजनेचा बर्थडे मी सेलिब्रेट करणार आहे. बर्थडे म्हणजे विशेष आहे. आधीच सांगतो. काय रे? हे का मध्येच? आता मेणबत्ती पेटवेपर्यंत काहीतरी करतोच म्हणाला. नाही तेच म्हणाले. तसं लिहिलं काही नाही करून ठेव असं म्हणाले. लाकडं पेटतील ह्याच्या आधी. लवकर पेटवा. भोजना खांडेकर आपण दोघं मिळून फुकूया. ये खांडेकर. अरे मेणबत्त्या तशाच राहिला खांडेकर. बापरे खांडेकर आजोबाच मिसले वाटतं. आलो 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 लगेच आलो. हॅलो हॅलो आता ऍक्च्युअल मध्ये नातेवाईकांना बोलवा. हे मगाशी ना चुकून फोन लागला होता माझा. मला खूप काम आहे. तुझं ठरलं. हो तुझा एक खांडेकर एक खांडेकर ए नाही असं सारखं सारखं नाही करायचंय. मला एकट्याला भीती वाटते खांडेकर. नाही आम्हाला एकट्याला सोडून जाऊ शकत नाही. खांडेकर
आहेत काही लाफ्टर राखून ठेवलेत खांडेकरने. ए खांडेकर, तुझी बायको नेहा माहेरी चालली बघ. बाबा गेली ती माहेरी गेली का? चल पेग भर पेग आणि चकली आणि पापड भिजत ठेव. चावलं जात नाही ना आता. घेऊन टाकू आणि क्वार्टर ते क्वार्टर. अख्खी क्वार्टर. अरे वाईन मध्ये कोल्ड ड्रिंक टाकून पिणारा आणि त्याच एका ग्लास मध्ये फुलटू होणारा याला क्वार्टर झेपते. ते राहू दे. हे पोरांनो याद आहे जिवंत. अरे ते जाऊ दे. हो आजोबा, नाही झेपत तर कशाला करता हो तुम्ही? तुला झेपत नाही तरी स्किट करतोयस ना. तुला बोलतो का रे काय? माझ्या मित्राचा बर्थडे आज मी सेलिब्रेट करणार म्हणजे करणार. पण जाऊ दे खांडेकर, आता 2दा जाऊन आलास परत, आता काही नको. बस झालं. अरे तुला पोचवलं शिवाय का मी जात नाही बघ. मी तुला खांदा देणार आहे. आयुष्यभर ब्रेकअप झालेल्या मुलींचा खांदा झालास आणि आता माझा खांदा होतोय. केक कापाना चला ना. आता आपण ते हे करायचं, ते डान्स करायचं. डान्स नको खांडेकर नको. अरे झाला डान्स. अरे नाही रे नाही. म्युझिक लाव रे. यो डीजे दत्तू इन द मिक्स 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 मिक्स. चला या. मला नाही. करूया थांबा करूया. ए बरं ना इकडे या. इकडे या. त्याला पकडा दोघांनी. डान्स करायचा असा नाही रे. मी आलो ना. तुम्ही करता डान्स. चला चला लावा म्युझिक लावा. सांगितलं खांडेकर. बस झालं आता. अजून बाकी आहे. अरे अजून काय बाकी आहे? आता फक्त जायचं बाकी आहे. अरे ते हे असतं ना ते आपण त्या लग्नात लोकांना देतो अक्षता. नाही रे मेला अक्षता नाही. ते नाही का आपण कवर घालतो आणि वरती नाव लिहितो. पुस्तक नाही रे. ते नाही का आपण अभिनंदन ते देताना बोलतो ना. टिफ ग. बोल ना. हे तू विसरतोयस की मुद्दाम करतोयस? एवढं नाही रे. गिफ्टचं टिपक एवढं नाही कोण. गिफ्ट कुठे रे? गिफ्ट खांडे भोजने बा पैसे जमून तुझ्यासाठी गिफ्ट घेतलं. हो कशाला खांडेकर? अभिनंदन रे अभिनंदन. थँक्यू खांडेकर. तुझ्यासारखा मित्र आयुष्यात नसला तर किती उणीव भासते कुणाला माहित. बरं मग आता मी येऊ. मग नाही ते उघडायचं आणि इथंच बघायचं. अरे आता हे घरी जाऊन बघतो. नाही म्हटलं उघड. हे खेळ खांडेकर हे असे चाळे सोबत नाही तू तुम्हाला. उघड. अरे वा. प्लास्टिकचं कवर उघडत नाही हवं. बघ. 1 2 3. ए भोजने अरे मी जाता हाच गेला. हडकर माझ्यात इच्छाशक्ती होती म्हणून आलो. हा नाही यायचा परत. आता वाजवा तुम्ही. काय गौऱ्या अरे दिसत नाही रे ह्याच्यात एवढ्या अशा कटिंग फटिंग आहेत ते. अरे बाय तो आपला भाव आहे दुजवा. दुजवा नसेल रे जुडवा असेल.
तेच ते आपला तो भाव आहे ना. काय झाला माहिती का, आपण इकडे बॉलिवूड मध्ये गेला, तो बॉलिवूड मध्ये गेला. असं आहे काय? हा. बर भाई, हे बघ, हेच आहे ते MHJ जिम, जिथे वहिनीने तुझं ऍडमिशन केलेलं आहे. MHJ. आणि हे बघ, हे भाई, तू आता जिम मध्ये आलाय, तुझ्या हातात जो बँड आहे ना, तो वहिनीने बँडलाय. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती का, कळणार तू किती धावला हाय नाही, किती चालला हाय नाही, तुझी कुलरी किती कमी झाली हाय नाही, सगळं ह्याच्यात कळणार. अन्न आपल्याला बारीक करूनच राहणार आहे. ये भाई, हे बघ, पण अशी बॉडी बनवायची ना भाई एका दिवसात. म्हणजे तो आता जिम मधनं बाहेर आला ना, तर आम्ही असे उभे असतो की भाई कुठे, भाई कुठे, असं आम्हाला वाटला पाहिजे रे. एवढा भारी आता किती बोलतो यार. हे वाटणार करणार आपण फुल हेगे. एकदम जबरदस्त रापची गाणी. बा इथंच बसलोय, आरामात. आवाज दे. सर कुठं नाही राहिलं? नाही 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 म्हणजे कसं आहे माहितीये का, तुला मी ज्या इन्स्ट्रक्शन देतोय ना त्या फॉलो केल्यास तर तुला जे रिझल्ट हवे ते मिळतील. कळतंय का? हा हा म्हणजे आधी काय करशील, आधी तू बायसेप्स मार, मग तू अप्पर थाईज मार, मग तू लोअर बॉडी मार, आणि मग त्यानंतर अप्पर बॉडी मार. कळलं तुला? चल बाय. सर भाई, आपल्याकडे पण 4-5 शूटर आहेत, म्हणजे मारायला पाहिजे तर. आता एवढा अप्पर बॉडी थाई एवढे फॉरेनर मारायचे तर लागणार ना भाई. देऊ का 4-5 शूटर पाठवू आपले? इथे कॉमेडी करायला आलायस? हा? रानात डुग्गुबुट्टी भटकला. काय? काय ना आपण इथं व्यायाम करायला आलायस ना, मग तसा ऍटिट्यूड ठेव. कळतंय? हा, पण तुझा पण ऍटिट्यूड थोडा असा ठेवा आपल्याला. जिम जॉईन करण्याची पहिलीच वेळ वाटतं. 22वी. हा? 22वी. जिम बघण्याची नाही, जॉईन करण्याची वेळ विचारली. नाही ना, तीच 22वी. तू 22 वेळा जिम जॉईन केलीस? हा, म्हणजे आधी 21 वेळा फक्त जॉईन केली, व्यायाम नाही केला. 22व्यांदा जिम का जॉईन करावीशी वाटली? केक बनवायला शिकवायचा होता. अरे जिम कशाला जॉईन करतात, वजन कमी करायला रे. ती आपली बायको बोलली, बायकोवरनं आठवलं जरा थांब, ती बोलली होती फोन लावून दे म्हणून. हो. हॅलो पियू, हा तो सर भाई आहे ना आपला, सर फंटर, तो आहे आपल्यावर. तू बोलली होती 1 मिनिट बोला. सर भाई आपली पियू आहे, पियू. अच्छा. हा हा पिऊ बोल. माझी बायको आहे ती. तू डायरेक्ट पियू कसा बोलतो? सॉरी ते फ्लो मध्ये होऊन गेलं. ऍक्च्युली तुझ्याकडे पाहता तुझ्या बायकोचं नाव पिऊ नाही, खाऊ पाहिजे होतं. मस्त मस्त मस्त. एक मिनिट. हॅलो, हा पिऊ ताई बोला. नाही नाही, कसली काळजी करू नका, मी MHJ जिमचा ट्रेनर आहे. हा हो, अगदी म्हणजे म्हणजे मी ट्रेनर आहे. तर नाही, काही काळजी करू नका. मी हो, माझ्यावर विश्वास ठेवा, याची सगळी चरबी उतरवतो. हो हो हो, तुम्ही फक्त घरी गेल्यावर तो फिटनेस बँड चेक करा बस. ओके, चला बाय बाय. भाई ऐक ना, तू जरा रिस्पेक्टने बोल ना. तू डायरेक्ट चरबी बिरबी, आपल्याला सवय नाही अशी ऐकायची. इथे सगळं ऐकायचं, इथे मी बोलतो ते सगळं ऐकायचं. ओके, व्यायामाला सुरुवात करूया. हे दाखवू नको सारखं सारखं, आपल्याला सवय नाही ते असं करतोय ना. इथे जे मी दाखवतो ना तेच बघायचं. चालेल. ओके, व्यायामाला सुरुवात करूया. करूया ना, बोला. आपण सुरुवातीला स्ट्रेचिंग करूया. करूया. काय काय करूया. करूया सांग. बरं, आपण स्ट्रेचिंग का करतो, तर जिम करण्याआधी बॉडी फ्री करावी म्हणून. ओके, हे बघ मी दाखवतोय ते सगळं कर. हा. रेडी? 1 2 3 4. हे एवढा कोण करायचा? तू कोणी? तू कोणचं खुशी में भाई? एवढा काय येडा आहे काय तू? अरे टी शर्ट घालताना हात वर जात नाही म्हणून मी शर्ट घालतो. हे टी शर्ट आज फंटरने सगळ्यांनी मिळून घातलंय, तुला नाही माहिती येड्या. हे कमी करायचंय ना, मग मी सांगतोय ना ते सगळं फॉलो करायचं. कसं होतंय बघतो. चल 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 तू हे इकडं कुठे मारतो तू? इथं नको मग येडे, हिक मारायची असं काय जागा? अरे आमच्या गुरुने शिकवलंय तसं, इकडे मारूनच शिकवतात ते. कोण गुरु? हो की नाही? असंच शिकवतात. अरे यार काय पण नाही, नको ते नका ऐकू यार. चल तुम्ही. चल 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 अरे चल, तू ये नको मारू इकडे. यार. ये इकडे बघू कसं जमत नाही ते. चल, हात हात लांब कर, टच नको करू. पाय लांब कर. शाबास. व्हेरी good. गुड. नाही होणार, ऐक ना माझं. सगळं होईल. हे फिरव. ऐक कंबर वळा. ऐक ना, तू टच नको करू यार. तू कंबर वळव ना. मुळात तू पकडलाय तो कंबर नाही, ते पोट आहे माझं. तेवढी किचमीड झाली आहे.
कंबर कुठे मग? तर मी पण नाही पहिली 5-6 वर्षात. बरं जे आहे ते फिरव. ऐक जे ना. आहे ते वळेल ते वळव. बघ तू इमानदारीत बोल असं. हे कर ना वर कर ना. नाही होणार. जाऊ दे हे बघ, जाऊ दे आज ए, जाऊ दे. मारू नका यार तू. जाऊ दे आज जाऊ दे वर जाऊ दे. हे बघ, ए, ऐक माझा. हे बघ, Very good, very good. अरे हे वर नेला तर खाली तर कर हे. अरे हे काय हे बघ नाही होणार. जमेल. अरे मध्ये एक्स्ट्रा भाग आहे. नाही होणार. कुठून कुठून जिम करायला येतात. 100 चपात्यांचं पीठ मळल्यासारखं वाटलं. नाही तर भाई लाफ्टर बिफ्टर साठी ठीक आहे, पण तू मजाक मध्ये लय बोलतोय. आपल्याला म्हणजे सवय नाही आपल्याला हे असं ऐकून घ्यायची. सवय नाही म्हणजे मी म्हटलं ना, मी जे सगळं सांगेन ते इथे ऐकून घ्यायचं. चला पुढचं करूया आपण स्किपिंग करूया. अरे आल्यापासून आपलं स्किपिंग चाललं, अजून काय प्रायव्हेट स्किपिंग करायचं आहे तुला? अरे स्पीकिंग नाही रे, स्किपिंग रस्सी उड्या. ह्या घे. बायकोला वजन कमी करून सांगायचं ना. म्हणून सगळं तुला सहन करतो ना. आता कधी स्टार्ट कर रेडी. करतोय मी. हा मार उड्या मार. मी करतोय. करतोस ना यार. शकतोस तू वजन करू शकतोस. लहानपणी कमी करू केलेला शकतोस, होता तू मी. कर. शाबास. दमलो यार. एका उडीत ह्या अशा उड्या मारणारेस. ह्या अशा उड्या मारून हे कमी करणार आहेस तू? या अशा उड्या मारून नाही हे बघ, उड्या मारायला एक पॅशन पाहिजे. वजन कमी करायचं म्हणजे पॅशन पाहिजे, कळलं? तेव्हा हे कमी करू शकशील. तू शाबास. 1 2 3 4. ए भाई, एवढा कोण करायचा? तू मी. अमर कोणचं खुशी में भाई? कोणत्या खुशी में? एका खुशीवरून दुसऱ्या खुशीवर वळायचे वांदे आहेत ना, म्हणून करायचंय तुला. हे चालू दे ना. आपल्याला ना बायकोला फक्त ह्याच्यात कुलरी कमी झालेली दाखवायची आहे. काय कमी झालेलं दाखवायचंय? कुलरी मुळात ते कॅलरी आहे. बघ ना, 500 तरी झाली असेल ना. बघ ना, 500 कुलरी बघ ना. फक्त 1.5 कॅलरी कमी झाली. किती? 1.5. एवढा केलं फक्त 1.5? अमर अरे ह्याला काय अर्थ आहे यार? याला काय अर्थ आहे म्हणजे, म्हणून मी सांगतो त्या इन्स्ट्रक्शन निमूटपणे तोंड बंद ठेवून फॉलो करायचं, कळलं? अच्छा करू नका. माझ्याशी जरा चाल आता टिप्स मारायच्या हे बघ भाई, तू ना ओळखत नाही भाई. हे बघ, तू पण मला ओळखत नाहीस, कळलं? माझ्या ह्याचा अंत बघू नकोस. तू पण माझा त्याचाच अंत बघू नको. तुला तेच सांगतोय मी. चल डिप्स मार. बोलाव कुठे आहे त्याला एकदा घेतो, मारतो, मग काय ते करूया आपण. अरे डिप्स म्हणजे ना, हे बघ, डिप्स म्हणजे एक व्यायाम प्रकार आहे. 1 2 3 4. भाई ऐक, म्हणजे आपण ना सुरुवातीलाच क्लिअर करतो तुला. एकतर आपण एवढ्या खाली कधी जात नाही, आणि गेलो तर लवकर वरती येत नाही. भाई कित्येक वर्ष झालं आपण खालची बॉडी बघितली नाही. तुला सांगतो, आपण शूज घ्यायला जातो ना, तेव्हा मी शूज घालतो, बायको बोलतो अरे वा काय शूज दिसतात मस्त बघा. म्हटलं मला कुठे दिसतात, तुझ बघ. असं गेल्या 6 वर्षात आपण हे पण नाही पाहिलं. काय? बेंबी कुठे एवढा खाली? म्हणजे तुला नाही जमणार आहे? मी तेच बोलतो, मला नाही जमणार एवढा. एक बरं केलंस, सगळ्यांच्या समोर कबूल करतोयस की तुला नाही जमणार आहे. एकट्याने किती काय करायचं? असं असेल तर सगळं खरा सांगूनच टाक. नाही बघूया कसं जमत नाही. चल हे बघ, मुळात ना खाली नाही करणार तू. अरे मी लग्नाला बसलेलो खाली, त्याच्यानंतर आठवतच नाही मी खाली बसलेलो. बस म्हटलं ना तुला जमणार. अरे खाली जायचं कसं पण? डिप्स मारायचे. अरे मी तुला खाली वजन कमी करायचं, कळलं? मला खाली सोड, मग मी जातो हळूहळू सोड. शाबास. मला खाली मी शाबास. गेलोच नाही रे. कसं जायचं मला माहिती नाही. शाबास. व्हेरी गुड. जमणार. जमणार आहे तुला. शाबास. व्हेरी गुड. धरणी माय किती वर्षांनी बघितला धरणी मायला रे. किती वर्षांनी हात लागला धरणी मायला. थँक्यू भाई. म्हणजे धरणी मायचं दर्शन झालं आपल्याला. झालं, आता काय करायचं? आता काय करायचंय? आता हे जे सगळं आहे ना, ते वर उचलायचंय. उचल वर उचल. इथं नको मारा, एवढी बॉडी इथंच काय मारतो यार? सांगितलं ना, गुरुंची पद्धत आहे ती. कर. अरे नको यार. उचल. भाई तू करू नको असं. स्वतःचा बदल स्वतःला जमला पाहिजे. उचलायला उचल. भाई तू अंगाच्या उचल. पॅशन पाहिजे. तू वजन कमी करू शकतोस. कॅलरी काय मोठी गोष्ट माझं नाही. डोकं उचल. नको. हे बघ, तू मारू नको माझं डोकं शकतो. उठायचं कसं आहे? मला वर उचल.
कधीपासून सांगतोय सर 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 तरी ऐकत नाही. डोका फिरवला कधीपासून. आता बोल ना. हे आता का गप्पा आहे. नीट बोलतो काय. तुमच्याच भल्याचं चालू होतं ना सगळं. तुमच्याच भल्याचं चालू होतं ना सगळं. तुमचं वजन कमी करायचं म्हणून सगळं कधीपासून टच करतोय तुझ्या. काय रे कसा राडा आहे. राडा का झाला. अरे भाई टच केला यार आपल्याला. अरे काहीतरी रिॲक्ट कर ना. मला टच केलाय त्याला. तुला टच केला ना. हा काय रे चिपळूणचा कबीर सिंग. तू भायला टच केला. तू भायला टच केला. मारीन तुमची फेकून कळा ना. भाईला टच भाई याने तो टच केला रे. अरे बघ ना. काय करू फक्त मला सांग. मी काय करू फक्त मला सांग. मला आधी खायला दे. लय याने काय काय करायला. मला पापडी हवी आहे. पापडी घे. पापडी घे. अरे लय परिश्रम करायला लावला यार आपल्याला. मग हे चिपळून अशी टक्कर मारीन ना. छातीत परिश्रम घाट तयार होऊन कळला ना. तो परिश्रम घाट नाही परशुराम घाट आहे. भाई डिक्शन सांगते मला. ते तर सांगायची गरज आहेच ना भाई. प्रॉब्लेम काय पण मला सांग ना. याने काय केलंय. अरे पण आता एवढा कसा करायचा यार. कुलेरी पण कमी होत नाही यार. सगळं हे सांगते मी करायला. आता करायचं काय. एक मिनिट भाई मला सांग. जेवढी पण लपडी झाली तू पंटर लोकांना पाठवला ना. हा आपणच पाठवला. तुझ्यावर केस लागली तू पंटर लोकांना पाठवला ना. पंटरनं पाठवला. जिम करायचंय याला करायला सांग. गावात गावऱ्या तू काय आयडिया दिली यार. नाही भारी. तू एक काम कर जाऊन जिलेबी घेऊन ये. येतो. ए बरा झाला. हे घे आपला फिटनेस बँड बांधायचा आणि चल चालू कर आता. माझ्या बदली तू व्यायाम करायचा. तुमच्या बदली म्हणजे वजन तुमचं कमी करायचंय ना. नाही ना ते असू दे. मला फक्त कुलेरी कमी झालेली दाखवायची आहे. चल चल लवकर. हे असं करून काही होणार नाही बघा. म्हणजे याला काय करतो की नाही तू आता. करतो. चल चल काय करू सांगा. स्ट्रेचिंग कर. स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग करून कॅलरी बर्न होत नाहीत. बंद होत नाही. अरे मग मला कशाला करायला लावला यार तू. आपल्याला बाकी नाही याच्यात दिसणारा फक्त करायचं आपल्याला. हो पण तुम्हाला सांगितलं ते बॉडी फ्री करण्यासाठी. मरो फ्री फ्री तू आता आपली केली ना. तुझी पण स्ट्रेचिंग कर. चल पण लवकर कर. चल ऐका ना भाऊ. करतो की नाही तू? करतो. कर स्ट्रेचिंग कर. तुम्ही काय आवाज काढताय. अरे तू कोणाच्या बॉडीच्या बदली स्ट्रेचिंग करतोय. तुमच्या. मग माझ्या बॉडीचं स्ट्रेचिंग होताना आवाज नाही का होणार. नाही पण मला त्रास होतोय. आवाज तुम्ही काढताय. मला नको शिकू. चल ते स्किपिंग चालू कर. चल रशीदच्या उड्या चालू कर. मला कुलेरी बॅन करायची आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा कुलरीच म्हणताय. कॅलरी आहे ते. काय आहे. ज्वेलरी. सॅलरी. कुलेरी कुलेरी कुलरी. चल चालू कर लवकर. चल डिप्स मार डिप्स. अरे तू नको आवाज काढू यार. दोन आवाज होतात. मग बँड कन्फ्युज होईल ना तिकडे कुलेरीसाठी. एकतर तो बँड कन्फ्यूज. मग हा बँड कन्फ्यूज. लोकांनी करायचं काय. हे बघा अशाने वजन कमी होणार नाही तुमचं. तुम्ही ऐका प्लीज. नाही करावं तर लागणार ना भाई. मला आता ते हे करायचंय. काय करायचं. धुंबुड ते उचलायचंय ते. हे मी तुम्हाला उचलायला सांगितलं नव्हतं. नाही पण मला आता आवाज काढायला मजा येत आहे ना यार. नाही भाई पण खरं सांगतो तुम्हाला याच्याने काय सगळं एकाच वेळी करायचं नसतं. ऐका ना. मी उचलायचं म्हटलं उचलायचं. चल लवकर लवकर लवकर. अहो मला कशाला थांबवलं. अरे क्रॅम्प आला यार. हा चल आता उचल. झाला. ओके झाला. चल 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 उचल. ते माप बीप नंतर घे रे. चल उचल चल.
जरा इकडे बघ, जरा हे झालंय बघ. उचल. हा हा. मी काय म्हणतो भाई, ऐका ना, मी दमलो आता, बाद झालं. माझ्याकडे एक आयडिया आहे. भाई याच्यात कुलरी कमी तर करावे लागते हो ना. हो, त्या कुलरीच कमी करण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. हा, फक्त आयडिया मी दिली हे कोणाला सांगू नका. बोल ना, बोल ना. कुत्रा आहे तुमच्याकडे? कुत्र्याचा काय मदत? त्याच्या पायाला हा फिटनेस बँड बांधा आणि त्याला सुसाट पळवा, घपाघप कॅलरी वाढतील. काय आयडिया दिली यार तू. मी काय करतो, एक बँड गौऱ्याच्या हातात बांधतो, एक बँड कुत्र्याच्या हातात बांधतो. गौऱ्याच्या हातात ना हाडकू देतो, हाडकू. म्हणजे कुत्रा गौऱ्याच्या मागे पळेल, गौरा पण पळेल. ज्याची कुलेरी जास्त जळेल तो बँड मी बांधतो. वा वा वा. तू चल ना तिकडे हाडूक म्हणून. तो हवाचा रे. मला माफ करा. वा, ऐका, जीव आला मला. मला माफ करा. मस्त झाला परफॉर्मन्स. तुमचे हे कुलरीज म्हणजे कुलरीज कमी झाले जास्त झाले काय माहिती नाही, पण 25ची कुलरी मात्र भरपूर वाढलेली होती. मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया हास्य रसिक काय म्हणतायत. सई, मस्त होती कॉन्सेप्ट आणि तुम्ही दोघांनी फारच सुंदर ते जमवलं. एकच सांगते की आम्हाला ओरिजिनल कबीर सिंग पेक्षा चिपळूणचा कबीर सिंग जास्त आवडतो बरं का. आणि गौऱ्या, 2 सीझनमध्ये पहिल्यांदा मी तुझं कपाळ बघितलं असं दिसतं. छान दिसतंय हे जे काय केलंयस आज, हेअर बँड. आर्टला कॉम्प्लिमेंट स्पेशल, कारण हे जे मागे केलंय ते अतिशय कमाल आहे. हॅट्स ऑफ दिसतोय, हॅट्स ऑफ दिसतात दोघेही. खूप मजा आली. मस्त परफॉर्मन्स, वजनदार परफॉर्मन्स. ये बात, वजनदार परफॉर्मन्स. प्रसादा, कुलरियस परफॉर्मन्स होता. कॉन्सेप्ट मस्त होती. दोघांनी कॅरेक्टर्स खूप मस्त पकडले आणि हे स्किट पुढे जाऊन असा ट्विस्ट घेईल असं वाटलं नव्हतं. त्यातला ट्विस्ट खूप छान होता. खूप एन्जॉय केलं स्किट. गौऱ्या, तू पण मजा आणलीस. आत्ता सही म्हणली त्याप्रमाणे आज पहिल्यांदाच तुझं कपाळ दिसलं. आता पुढे तू काय दाखवणार, कपाळ? त्या भाईच्या पंटरच्या रोलसाठी तू एखादा छोटा लाल टिळा लावला असतास तर अजून मजा आली असती. लावलाय? मस्त मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. एन्जॉय. शेर अजून सुचला नाही खरं, पण चला आता कधी कधी कळत नाही की हा गुरु का ही गुरु. कधी कधी खरंच कळत नाही की हा गुरु का ही गुरु. आत्तापुरतं एवढंच सांगेन, ठेवा काम सुरू. इन्स्टंट. वा वा. थँक्यू प्रसाद दा, थँक्यू ओमकार, थँक्यू. मंडळी, एखाद्याच्या बाबतीत अपघातानंतर दवाखान्यातही दुसरा जीवघेणा अपघात घडला तर असाच एक विलक्षण अपघात आपल्या समोर घेऊन येत आहेत. अस्सल विनोदानं तुम्हाला बक्कळ हसवणारे हास्य धुरंधर प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे आणि सोबतीला आहेत समीर, अंशुमन आणि वनिता. अण्णा, अण्णा, ओ एक मिनिट. अण्णा, कुठे कुठे दुखतंय अण्णा? डोकं दुखतंय का अण्णा? बरं मग छाती दुखते अण्णा? छाती, पोट दुखतंय का अण्णा? मांडी दुखते? पोटऱ्या दुखतात? तळवा दुखतो? खाट दुखते का? खाट? अण्णा मग कसं कळणार आता? फक्त अंगठा आणि डोळे तेवढे शिल्लक राहिलेत. अण्णा पण तुम्ही काळजी करू नका अण्णा. हा तुमचा कमावता मुलगा जिवंत आहे. आपण सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ. तुम्ही काळजी करू नका अण्णा. अण्णा हे बघा, तुम्ही आयुष्यात कुणाचंच काही वाकडं केलेलं नाही. तुमचंही कोणी काही वाकडं करू शकणार नाही. देव आहे अण्णा, देव आहे, तो बघतोय सगळं. भाऊ ते शामराव हे काय इथे अच्छा इकडेच आहे का? थँक्यू.
वरती पण एक शामराव आहेत. जाऊ दे. अरे आहे तो. तू मुलगा का? हा. आधीच टक्कल केलं. नातेवाईकांना कळवलं का? हा कळवलंय. सामान कोण आणणार आहे? कसलं सामान? ठीक आहे, मी बघतो, मी करतो मॅनेज. कधी काढायचं कधी? काय काढायचं? बाबांना पोचवायचं कधी? काय बोलताय? अण्णा जिवंत आहेत माझे. जिवंत आहेत का? सॉरी म्हणजे असं कसं जिवंत आहेत? असं कसं म्हणजे? नाही म्हणजे म्हटलं एवढं लागलंय, म्हटलं नसेल म्हणून म्हटलं. ठीक आहे सॉरी नो प्रॉब्लेम. शामराव खांडेकर. पाय आहेत ते, पाय. अच्छा, हे पाय आहेत का? नाही कळत नाही ना इथं पाय कुठलं डोकं कुठलं म्हणून. पाय कळत नाहीत. डोकं असं फाकलेलं असतं असं. हे पाय आणि हे डोकं. कंबर कुठे मग? अरे पाय आणि डोकं कुठेही असलं तरी कंबर मध्येच असणार ना. आणि कमरेशी काय करायचंय तुम्हाला? आपला काय डॉक्टर बघतील ना काय द्यायचं. ठीक आहे सॉरी. एक मिनिट, तुम्ही कोण आहे पण? मी खांडेकर, शामरावांचा मित्र आहे मी. शामराव ओळखलं का? खांडेकर. हे छातीत ना बाहेर आलं काय बळबळतंय? अंगठा. अच्छा अंगठा आहे तो. अच्छा बघा ना किती लागलंय. अंगठा आणि डोळेच फक्त शिल्लक राहिले. ठीक आहे काय काळजी करू नका. होईल काय प्रॉब्लेम नाही. शामराव मोसंबी आणल्यात. मोसंबी. काका ते खायला अलाउड नाहीये. काही खायला अलाउड नाही. काही हरकत नाही. नो प्रॉब्लेम. काय हरकत नाही. कुठे? तो हुक वाटला म्हणून आपलं. ओ अरे काय चाललंय तुमचं? तिथे सलाईन लावतात तिथे. हा हुक्कच आहे. हा हुक्क. तुम्ही अण्णांना बघायला आलात की स्किट करायला आला इथं? काही हरकत नाही. खायला अलाउड नाही. शामराव मोसंबी खायला अलाउड नाही. ऑर्डर आणली आहे मोसंबीची. काय दारू आहे ती? माहिती आहे मग काय दारू काय देताय त्यांना? शामरावानं एक गोट देऊन बघा, असे खडकन बरे होतील. मला माहिती आहे ना, माणूस खूप चांगला आहे, पण हे दारूच्या नादात गेला. दारूने वाट लावली. म्हणजे बाकी बघा काय अवतार करून घेतला, काय झालंय? मला विचारा. काल मी त्यांना सांगितलेलं, शामराव एका क्वार्टर नंतर ड्रायव्हिंग आणि तोंड दोन्ही बंद ठेवायचं. कधी ना कधी माणूस गोत्यात येतो. झालं ना आता 8 पेग प्यालो. 8 पेग. मी सांगतोय शामराव नको दारू पिऊन गाडी चालू नका. ऐकलं नाही. नाही हो सांगतो अण्णा आणि दारू. अहो काय बोलताय तुम्ही? अहो अण्णा दारू पितच नाही. दारूला स्पर्श देखील करत नाहीत. दारू पिणाऱ्याचा तिरस्कार करतात ते. आता म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं घरच्यांना? ठीक आहे शामराव, हे बघा आता सांगावं लागलं. शामराव ठीक आहे, हे बघा मान्य आहे, पण आता ठीक आहे से आता लपून ठेवू नका. अहो म्हणजे खूप म्हणजे दारूच्या नादातच हे झालं. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बघा अण्णा आमची दारूच पित नाही, तर दारू पिऊन गाडी चालवायचा काही संबंधच नाही ना. मला सांगा, मारुती चौकात झाला ऍक्सिडेंट. कारने बाईकला ठोकलं. 10 वाजता झाला. माझ्याबरोबर बसले होते ते. 9:45 पर्यंत एकत्र पित होतो. 8 पेग झाले. 8 पेग. म्हटलं नका जाऊ. 10 वाजता मला फोन आला, शामरावांचा ऍक्सिडेंट झाला. माणूस ना
अण्णा तुम्ही दारू पिता तुम्ही अण्णा? अहो आम्हाला सांगितलं की मी कीर्तनाला चाललोय, मला लेट होईल आणि तुम्ही ह्याच्यासोबत दारू पित होता अण्णा. 4 पेक प्यायलात अण्णा. 8 पेक प्यायला. हे बघा मान्य, हे बघा शामराव, हे बघा आता लपवून उपयोग नाही. हे बघा डॉक्टरांना सांगावं लागणार, बाबा मी दारू पितो सिगरेट, काही डॉक्टरांपासून लपवून ठेवायचं नाही. ठीक आहे शामराव, हे बघा हो आता झालं गेलं झालं, ठीक आहे. ओरडू नकोस बाळा बाबांना. ओरडू नको तर काय करू? अरे माझ्या हातात एकदा आपल्या कोल्ड्रिंकचा एक टीन बघितला त्यांनी, तर त्यांना वाटलं की मी बियर पित होतो म्हणून कुदवलो आणि स्वतः इकडे 8 पेक पिता. ठीक आहे बाळा, काय टेन्शन मध्ये असल्यावर माणूस घेतो ना थोडस टेन्शन विसरण्यासाठी. कसलं टेन्शन? हा सांगा ना, कसलं टेन्शन? हे इकडे आता आजारी आहेत म्हणून आईने आणि मी तिकडे घरी जाऊन दारू प्यायची का? काय नाही हो टेन्शन बिन्शन, दारुड्या माणसाला फक्त कारण हवं असतं. मी बोलतोय ना शामराव, मी बोलतोय शांत बसा. हे बघ तू कोणतंही रिलेशन कुठेही लावू नकोस, कुठलं कळलं? तू बोलतोस तर टेन्शन वेगळं. शामरावांना थोडं आर्थिक टेन्शन होतं थोडस. कसलं आर्थिक टेन्शन? शामराव आता मला सांगू द्या. शामराव सांगू द्या मला. शामराव काल जुगारात हरले. जुगार? हो म्हणून ते जरा म्हणून टेन्शन मध्ये प्यायले ते थोडस. अण्णा आमचे जुगार पण खेळतात? हा तुझा बाप ना खूप नशीबवान आहे. अशी एक पानं काढतो ना समोरचं टिकतच नाही माणूस. जुगारात अट्टल म्हणजे काय नशीब. पण म्हणजे कालचा दिवस नव्हता शामरावांचा. आधी पानं उलटली, मग चौकात जाऊन शामराव उलटले. म्हणजे हा माणूस जुगारी आहे? बघ तू आता हळूहळू अण्णांवर ना हा माणूस असा एकेरी होत चाललायस, कळलं? बाबा आहेत ते, रिस्पेक्ट दे त्यांना किती झालं तरी, कळलं? काय करू मग मी, काय करू सांगा ना. अहो देव माणूस समजत होतो मी, देव माणूस, आणि हा दारुड्या आणि जुगारी निघाला एक नंबरचा. आता नाही काय बोलताय? हा नाही काय बोलताय? हे खोटं सांगताय? ओरडू नकोस. अरे तू तुझ्यासाठी जुगार खेळत होते ना. माझ्यासाठी जुगार? काय संबंध? शामराव मला सांगावं लागेल आता. शामरावांनी मला सांगितलं होतं मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडतायत. कुठल्या मुलाचं शिक्षण? एकुलता एक मी त्यांना, आणि उत्तम मी नोकरी करतो आणि उत्तम पगार आहे मला. कुठच्या मुलाबद्दल सांगताय तुम्ही? शामराव तुम्ही कोणत्या मुलाबद्दल बोलत होता? बाई एक मिनिट. ओ ही बाई माझ्या बापाला शामुड्या बिमुड्या काय म्हणते? काय करतोय? स्वतःच्या आईला सुद्धा ओळखलं नाहीस तू? ही माझी आई? काय डोकं फिरलंय का? ही माझी आई वगैरे नाही कोणी. काय शामराव हिचाच फोटो दाखवायचे बायको म्हणून? खरंय बाळा, मी तुझी खरी आई नाही, मी तुझी मानलेली आई आहे. मानलेली आहे? बाळा लेकरा, सेम टू सेम शामरावांवर गेलाय तू एकदम. माझा सूर्य नाही गेलाय शामरावांवर, तो माझ्यावरच गेलाय. अरे पण तुमचा सूर्य का जाईल माझ्या बापावर? आता मला सांगावंच लागल. तुम्ही काही बोलू नका, बोलूच नका. तुझ्या बाबांचं आणि माझं लई वर्षांपासून संबंध आहे ते. आता कशाला ओरडताय? तुमच्या बगर मी एकटी कशी राहिली माझं मलाच माहिती. आता मी सांगणारच आहे. तुम्ही का बसा. लेकर, मी फलाटाची चावी द्यायला आले तुला. कुठला फ्लॅट? तुझ्या
बाबांनी माझ्यासाठी घेतला होता तो. म्हणजे ह्या थेरडेने तुमच्यासाठी फ्लॅट पण घेतला होता. तुम्ही का बसा, एक शब्द पण बोलू नका. हवं तर तो फ्लॅट विक, पण याच्यावर काहीतरी उपचार का शामुड्या. बघ हे बाळा, तू आता हळूहळू एकेरीवरून थेरड्या म्हणून त्यांना शिव्या घालायला लागलायस. रिस्पेक्ट दे, बाप आहे तुझा तो. अरे काय करू मी काका, सांगा ना काय करू. आम्हाला सांगितलं की बिझनेस मध्ये लॉस झाला म्हणून फ्लॅट विकावा लागतोय. अरे आता फ्लॅट पण विकायला निघाले होते. मला आणि माझ्या आईला रस्त्यावर सोडून या बाईसाठी तुम्ही तिकडे फ्लॅट घेऊन ठेवला होता. सांगा ना, या बाईसाठी. आता नाही बोलायचं, जास्त बोला तर मुस्कट फोडीन. राहिलंय मुस्कट फोडायला, राहिलंय का? एक अंतर राहिला, तेवढं फोडून टाका तो. नाही दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना? एक मिनिट, दारू प्यायची ना तुला? तोंड बंद आहे. एक मिनिट, त्याचं तोंड बंद आहे बाळा. दारू प्यायची ना? दारू प्यायची ना? पी आणि मर. आम्ही तुझ्यासाठी इकडे उपचारांसाठी पैशांची जमवा करतोय आणि तू इकडे या बाई. हॅलो, एक मिनिट. मी डॉक्टर समीर चौगुले. नातेवाईकांनी जरा बाहेर जा, मला तपासायचं त्यांना. निघ इकडनं, निघ. ह्या माणसावर अजिबात उपचार करायचे नाहीत. निघ इकडनं. दिस इज माय ड्युटी ॲज अ डॉक्टर. घरी करायची ड्युटी आपली, घरी करायची. त्या माणसासाठी काही करायचं नाही. निघ. जा लवकर, जागेवर जाऊन बस. आम्ही तुझ्यासाठी मरतोय आणि तू या बायकांसाठी फ्लॅट घेतोस. अरे मरत नाही. अरे एवढं मी तुझ्यासाठी पॉट धरतो रोज आणि तू लोकांची पोट भरायच्या मागे लागला. शामुडे, तुझी रंजी आहे इकडं, माझ्याशी बोल ना. तुला बोलायचं काय तरी. मी तुझ्या तोंडावरची पट्टीच करते. आता का बाया, वोट वेगळे दिसत आहेत. मी पूर्ण पट्टी काढते. हो पाहुणे, हे कोणते शामराव आहेत? हे आमचे शामराव नाही. हे शामराव मोहिते नाही. शामराव भोईटे काय माणूस आहे. मग मगाशी तुला विचारलं की बाबा मारुती चौकात ऍक्सिडेंट झालं, तर हो का बोलला? मग तिकडेच ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा. हे बाईकवर होते? नाही, हे कार मध्ये होते. आमचे शामराव बाईकवर होते. बाई हे ना आपले तिकडे दुसरा वाढत असते. चला आपलं काहीतरी टाइमपास करतोय. काना खाली तुम्ही टाइमपास करायला लावतो. अरे काय बोललो मी. अण्णा सुपर्ब कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही खूप मज्जा केलीत. अंशू दादा, तुझा स्पेशली अंगठा अभिनय आम्हाला फार आवडला. आणि या स्किट मध्ये होतास तू पप्पा, पण दिसतोस मम्मी सारखा. खूप मजा आली. वा. विचारा दर्दी हास्यरसिकांना की त्यांना हा दवाखान्यात झालेला दुसरा अपघात कसा वाटलाय. सई, माझ्या भाषेत अशा परफॉर्मन्सला काय म्हणायचं माहितीये का? वाढीव परफॉर्मन्स. वाढीव. खूपच कमाल, अप्रतिम कॉन्सेप्ट होती. आय थिंक सचिन सरांची कॉन्सेप्ट होती आणि फारच मजा आली. हे जे कॉम्बिनेशन आता समोर उभं आहे ते पुन्हा पुन्हा बघायला खूप आवडेल. अंशू, आम्ही दोघे चर्चा करत होतो की नक्की कोण आहे तिकडे, नक्की कोण आहे. आम्हाला कळतच नव्हतं खूप वेळ. जेव्हा पट्टी काढली तेव्हा कळलं की तू आहेस. अप्रतिम, सगळ्यांनी उत्तम साथ दिली. मस्त झाला परफॉर्मन्स. असेच छान छान परफॉर्मन्सेस बघायची इच्छा आहे. ऑल द बेस्ट भावा, यू किल्ड इट. प्रसाद, अप्रतिम स्किट होतं, वंडरफुल. मला भयंकर आवडलं, मी खूप एन्जॉय केलं.
अंशू, इतर वेळेला तू तुझ्या परफॉर्मन्सनी बाकीच्यांना झोपवतोस, आज तू स्वतः झोपलास आणि इथून पुढे तुझ्या अभिनयाला दाद द्यायची झाली तर फक्त एवढंच पुरेसं आहे. मस्त कॉन्सेप्ट होती आणि फार मस्त फुलवली तुम्ही सगळ्यांनी. मजा आली, खूप मजा आली. प्रसाद, खास तुझ्यासाठी शेर. मेरा दिल ले गए मेरा चैन ले गए, मेरा दिल ले गए मेरा चैन ले गए, हद तो तब हुई जब वो यहाँ आकर मेरा 2 रुपए का पेन भी ले गए. थँक्यू सो मच. नमस्कार 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 नमस्कार. पुन्हा तेच सगळं, तो झोपेत वाजवणारा बँड, तीच हिंदीत करत दाद देणारी अँकर, तोच प्रसाद, तेच नाही मस्त, पण मस्त वाटतं सगळं छान वाटतं, एकदम मस्त फ्रेश वाटतं. सगळ्यांना परत इतक्या दिवसांनी बघून छान फ्रेश वाटतंय. अरे वा, प्रसाद दादा आणि सई तर खूपच चेंज झाले. ओ माय गॉड. मकरंद सर, अलकाताई, नमस्कार नमस्कार. वेलकम वेलकम वेलकम. खूप बरं वाटलं तुम्हाला बघून. वेलकम वेलकम. हसताना जजिंगसाठी आलात ना? जजिंगसाठी आलात ना? असंच पाहिजे. मार्क्स देताना कसं होतं ना. पण खरंच खरंच खूप बरं वाटलं तुम्हाला इथे बघून. मी डॉक्टर प्रसाद. आता डॉक्टर ही डेली नाही आहे, लेट मी एक्सप्लेन. वेट, मी डॉक्टर प्रसाद म्हणजे मी ऍक्ट्रेसचा डॉक्टर आहे. सो डॉक्टर प्रसाद. सो मी आतापर्यंत ऍक्ट्रेसवर उपचार करतो, त्यांच्या ऍक्टिंगवर उपचार करतो. ही माझी खासियत आहे, डॉक्टर प्रसाद. डॉक्टर आत येऊ? हे आत यायच्या आधी विचारायचं असतं, इथे आल्यावर नाही. नाही, सॉरी, ते मी थोडी ब्लँक झाले ना पहिल्याच एपिसोडला. नाही, मी इन जनरल सांगते की मी जरा ब्लँक झाले, मध्ये जरा गॅप झालाय ना. मणक्यात नाही हो, माझ्या करिअर मध्ये थोडा गॅप झालाय, त्याच्यामुळे मला कळत नाही की मी कशी ऍक्टिंग करायची हो. तुम्ही आहात कोण? मी ऍक्ट्रेस आहे ना. सांगावं लागतंय. ओके ओके ओके. तेच मला सांगायचं की मी ऍक्ट्रेस आहे. मी विसरले की कसं काम करायचं असतं, म्हणजे मी कशी रिॲक्ट व्हायचं मला आठवतच नाहीये. कशी रिॲक्ट व्हायचं मी आठवतच नाहीये मला काहीच. कशी रिॲक्ट व्हायचं हो मी, तेच म्हणून मला असं कळलं की तुम्ही ऍक्टरवर उपचार करता आणि म्हणून. यस यस, करेक्ट ठिकाणी आलात, योग्य ठिकाणी आलात. माझे ऍक्टर्स क्लायंट जगभर पसरलेत. रिअली? तिथे आहेत ना, यांच्यातून माझे बरेच क्लायंट्स आहेत. बघा, ती शिवाली, ती पहिल्या सीझन नंतर, दुसऱ्या सीझन नंतर तिचा पार्टनर सचिन गावडे सोबत इकडे आली होती माझ्याकडे. माझा कोर्स कम्प्लीट करावा लागतो. सचिन गावडेने केला, हिने अर्धवटच सोडला. तो बघा आता सिनियर सोबत बुधवार गुरुवार मध्ये परफॉर्म करतो. ही अजून कॉम्पिटिशन करते. असं खूप क्लायंट्स आहेत. नवीन पोरांमध्ये पण. विपुल, सांगितलेलं औषध घेतोस ना? हो, पिवळ्या गोळ्या घेतल्या. कुठल्या घेतल्या? पिवळ्या. अरे निळ्या सांगितलेल्या ना. अरे पिवळ्या एलिमिनेशनच्या आहेत. कोर्स नीट करणं मी करणार सर, माझं ठरलंय, मी करणार. फक्त मला तुम्ही माझ्या ऍक्टिंगच्या पॉवर्स परत आणून द्या. काय होतं सर? मी देणार. थँक्यू सो मच. थँक्यू. ही करताय ती ऍक्टिंगच आहे. ही ओव्हर ऍक्टिंग आहे. मी फक्त ऍक्टिंगच्या पॉवर्स परत आणून देणार तुम्हाला. मी नाव सांगा. नम्रता संभेराव. पाडन? मी नाही काय पाडन. हे बरोबर जमतंय. सगळं विसरला का? हे जमतंय बरोबर. पाडन म्हणजे परत बोल. काय नाव काय म्हटलं? नम्रता संभेराव. नम्रता संभेराव. म्हणजे हास्य जत्रेच्या सेकंड सीझनला पार्टनर प्रसाद खांडेकरला अर्धवट सोडून गेली तीच नम्रता संभेराव. हो, मी जरा प्रेग्नन्सी लिव्हवर होते ना, त्यामुळे. पण त्याला किती त्रास झाला माहितीये? प्रेग्नन्सी लिव्हवर तू होतीस, कळा तो सोसत होता. क्षणाला पार्टनर बदलत होते. काय काय भोगावं लागलं तुला ना भाई.
कळतंय सर, सगळं कळतंय मला, सगळं मान्य आहे. पण कसं आहे की गोष्टी आपल्या हातात मग कोणाच्या हातात होत्या? प्रेग्नेंट राहणं कोणाच्या हातात होतं? एनिवे, तर मी तुझ्या पॉवर परत आणून देणार. मी तुला शॉक देणार. सर तुम्ही लाईटीचा खांब आहात का शॉक द्यायला? लाईटीचा खांब. अजून किडे पूर्ण मेले नाहीये. बरेच किडे जिवंत आहेत अजून. ठीक आहे, मला उपयोगच होईल. अगं मी शॉक देणार म्हणजे असं चिपकून शॉक नाही देणार. ही बघ, ही खुर्ची आहे. ह्या खुर्चीमध्ये तू बसायचं. मी इथे इथे कमॉन, घाबरू नकोस, कमॉन बस. या खुर्चीमध्ये मी तुला शॉक देणार. ह्यात वेगवेगळे मोड्स आहेत. अच्छा, शॉकचे वेगवेगळे मोड आहेत. ओके. मी 3 बोललो की बटन दाबायचं. हे पण मग होईल ना, म्हणजे माझं पहिलं मी विसरले होते. डोंट वरी. 3 बोलल्यावर बटन दाबायचं. पूर्ववत काम करेन. सगळं होणार. मी सुपाऱ्या वगैरे येतील विचारते. 3 बोललो की बटन दाबायचं. ओके, किती किती? 3 बोलल्यावर बटन दाबायचं. आवाज लेट काय येतो मशीनचा? अगं मी 3 बोलल्यावर बटन दाबायचं असं बोललो होतो ना, आधीच नाही दाबायचं, कळलं? आता तू मला शिकवायलास कसं करायचं आणि कसं नाही ते. तू मला शिकवायलास. मकरंद मोड ऑन झाला वाटतं. हे बघ नमे, घे कुदळ आणि घे फावडा, खनुया कालवा आणि दुष्काळ घालवा. बघ, ते कालवावाले मकरंद सर आपल्याला हवेच आहेत, पण सध्या इथे कालवावाले नकोत, शो चालवावाले हवेत मकरंद सर. सच्चा ह्यो बघ काय बोलायलं. मला सांग, मला जर का राग आला तर मी एकदाच करून टाकेन टिपाणी टिपांग. म्हणजे ते संदीप खरेने लिहिलं होतं, ते गाणं हिट झालं. म्या काय नुसत्या टांगा हलिवल्या. बघ बरोबर. अगं नमे ऐक माझं. अरे हो नमे ऐक, ही अशी नाही ऐकणार. काहीतरी आयडिया, प्रेग्नन्सी लिव्हर होतीस ना? ए बाय, ये इकडे ये. आईसाठी ह्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असूच शकत नाही. मी बाळ नाही आला, मीच आवाज काढला. नमे इथे बस. पॉवर्स हवेत की नाही घाई नाही करायची. मी बोलल्यावरच बटन दाबायचं, कळलं? इथे बस. 3 बोलल्यावर बटन दाबायचं. किती किती? 3. हे बघ, मी बाबू भैया तू ट्रॅक्टर नाही आहेस बाबू भैया. तू तर बिघडलेला ट्रॅक्टर आहेस. माझं काय झालं? हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था. जिंदाबाद और जिंदाबाद रहेगा. अरे हे डायलॉग सनी देओलचे आहेत. मी बोलतोय सनीच्या आवाजात शेट्टी कुठून आला? बाबू भैया, मी मुलगी आहे बाबू भैया. ऍक्ट्रेस मोड ऑन कर. दाबायला सांगितलं. आधी कशाला दाबतेस? आयुकू आयुकू आय आय आयुकू आयुकू आय आय आयुकू आयुकू आय आय. ऍक्ट्रेस, मी हात सोडते तुमच्या समोर, पदर पसरते, भीक मागते तुमच्या समोर. माझा छळ करू नका, मला मारहाण करू नका.
मी पाया पडते आई, तुमच्या पाया पडते. आता छळ करू नका. अलकाताई मूड कसा खाऊन झाला. मी माझ्या सौभाग्याची भीक मागते. आधी माया आधी शक्तीला साकडं घालते आणि माझ्या जखमी कुंकवाला वाचवण्याची शपथ घेते. जागी हो आई, जागी हो आई, आई तू जागी हो. नमे ऐक नमे. आई नमे तू जागी हो. नमे ए नमे, आई जागी झाली तर चपल्याने मारेल. नको, त्यांचं नाही झेपत आहे तुला. त्यांनी ते कॅरेक्टरचं अजरामर करून ठेवलेत ग. त्या करायच्या तो अंगावर काटा यायचा, तू करतेस अंगावर खरकटा येतोय. ही सुवासिनी माझ्या सौभाग्याची आणि माहेरच्या साडीची शपथ घेऊन सांगते, जागी हो आई, जागी हो नमे आई, जागी हो नमे. आई, जागी हो. अगं, आपल्याला अलकाताईच हव्या आहेत, पण जुन्या नको, आत्ताच्या अलकाताई हव्या आहेत. जागी हो. बस, आत्ताच्या अलकाताई हव्यात. आत्ताच्या अलकाताई, आत्ताच्या अलकाताई. आ आ आ आ हसायला काय झालं? वा वा वा, छान, अप्रतिम. हसायला काय झालं? आत्ताच्या अलकाताई हव्या होत्या ना, ह्या काय आल्या? म्हणजे आता इथून पुढे त्या तुम्हाला अशाच हसताना दिसणार आहेत. ते आपण लोकांना हसवायचंय, आपण हसायचं नाही. अरे पण मग तू पण बस. मला नको, मला कुठे. अगं नको. अरे हे काय झालं? मला जमत नाहीये तरी काय झालं? हे काय केलं तू? नुसतं अबाबाबा करून निळफुलं नाही होत. अबाबाबा करून नुसतं अबाबाबा करून निळफुलं नाही होत. मी दाखवते कसं करायचं निळफुले. वा नम्रता. वाड्या वया. मला नाही जमत. नाही जमत मला. खुर्चीवर या. जमेल तुम्हाला. दोघाही बसून शॉक लावून देऊया. ए वासाऱ्या, माईमच्या खारीन गावला मोठा मावरा. अरे माईमच्या खारीन गावलाय मोठा मावरा न हिकडं स्किट करायला आयलो तर माझा पार्टनर बघा मांजलाय कौरा. काका मी की नाही इकडं का नाही इथं सादर करणार आहे माझ्या कॉमेडीचा परफॉर्मन्स. हा, आणि हे मकर नाचपूर आहेत ना, ते लय मोठे फॅन आहेत आमचे. आणि अलकाताई आहेत ना, माझी आई त्यांची बी लय मोठी फॅन आहे. एवढी रडती की माझ्या बाबा तिला लय हानीत येत. नगरची पोरगी आली. प्लीज प्लीज डोंट स्नॅप डाऊ. डोंट स्नॅप डाऊ. मला फ्लशचा खूप ट्रबल होतो आईला. आईला डोळ्याला माझ्या फ्लशचा त्रास होतो खूप. आग लागो इंग्लिशला तू. बाय द वे थँक्यू अपॉन माय इनर अँड आउटर बॉडी फुल्ली. मी आतून बाहेरून तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणते. डोंट फ्लश. सगळे आलेत म्हणजे आता हेच आम्हाला पाहिजे होतं. आता तू जा. अजून एक राहिलंय. आमिर बा तमिक वाजवतो शहीद. ए परी काय आय कांट टॉक राईट नाऊ. हवालदार आहेत. हवालदारला सांगशील? हवालदार आहे? नाही मी फोनवर बोलते. हा पाहिलं मी तिकडे सिग्नलवर गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होतीस, मग सिग्नल तोडलास. हा, नंतर तुझ्या मागे शिट्ट्या मारत पळत आल्यावर मागे बसलं मैत्रिणीला गाडी घेऊन पळून लावलंस. मी बघितलं सिग्नल तोडलास तिकडे. मी नाही सिग्नल तोडला. तुम्ही बघू शकता
सिग्नल असाच्या असं उभा आहे तिकडे. साधी एक खरंच नाही आली. खरंच सांगते मी सिग्नल नाही तोडला. सर इनामदारांचं पण एलिमिनेशन चालू करा ना. मी बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी तू तो सिग्नल तोडलास. अरे वा रे वा. हे बघा, सिग्नल तोडून पळती हे जन, सिग्नल तोडून पळती हे जन, त्यांना दंड करे हवालदार म्हणे. क्या बात आहे. माझा स्वरिचित Very कुठं तुम्ही एवढा स्वरचित अभंग ऐकवलात त्यापेक्षा मोठे ते काय येते. भरपूर झालं शहाणपणा. चल दंड काढ, दंड काढ. आहार रे तुझा विनोद. दंड काढला हीच अगं. दंड काढ म्हणजे फाईन. फाईन रुपये. हे बघ, सिग्नल तोडला 400 रुपये आणि मोबाईलवर बोलत गाडी चालवत होती त्याचे 1000 रुपये. 1400 रुपये काढ. चल. एवढे नाही हो. 1400 रुपये काढायचे आत्ता. ऐका ना, मी मोबाईलवर फक्त मी हे बघ बाळे, उगाच टाइम नको खोटे. माझ्याकडे एवढे पैसे नाही येत. ऐका माझं, एवढे पैसे कोणी मागतं का? किती गरीब आहे मी. किती गरीब आहे मी. किती गरीब मी पाया पडते तुमच्या. मी गरीब आहे, मला सोड. मोबाईल उचल, गाडी जाईल घाप करणं. त्याच्या मोबाईल उचल. बरोबर सांगितलं. 50,000चा मोबाईल गेला असता केवढा पडला असेल. कुठे तुम्ही गरीब आहेस तू. लाज वाटते का गे? लाज वाटते? 50,000चा मोबाईल वापरते आणि गरीब बोलते स्वतःला. आहे गरीब सर. मी तुम्हाला सांगते, मी ना पिक्चरला चालले होते, माझं नाही लक्ष गेलं. पण अगं पण पिक्चरच्या नादात तू फोटोत गेली असतीस आता. ऐका ना, मी तुमच्या पाया पडते. हे बाळे, हे खांडेकर. अरे सर, काय खांडेकर, काय चाललंय ड्युटी? तुम्ही कशाला? तुम्ही सिनियर आहात ना. तुम्हीच का सगळ्यात मारताय मला. सर जय हिंद सर. जय. सर ऍक्च्युली ह्या बाईने गुन्हा केलाय तर जरा पावती बनवत होतो तिची. गुड गुड. काय गुन्हा केलाय? हे तुमचे सर आहेत का? हो, आमचे सिनियर आहेत ते. सर बरं झालं सर तुम्ही आलात सर. हा माणूस भ्रष्टाचार करतो सर. माझ्याकडनं 100 रुपये उकळतोय. चिरीमिरी दे असं बोलला. नाही सर, तोंडावर पलटी मारतोय. आत्ता या बाईने ते सिग्नल तोडला. बाई सर, मी म्हणून तिला आत्ता सिग्नल तोडला हिने. नाही सिग्नल तोडलो. 6 महिन्यांच्या गॅपचे एक्सप्रेशन एकाच वेळी देशील? तुझ्या बाळाने केलं तर त्याचं कौतुक करतील. आता तू केलं तर बदनामी करतील. साहेब खरंच सांगतो, हिने सिग्नल तोडला म्हणून मी हिच्या मागोमाग आलो. खरं बोलताय? नाही, हे मला म्हणाले, ए चल 100 रुपये दे, बायकोला घेऊन मला पिक्चरला जायचं असं बोलले. खांडेकर, नाही सर, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. नाही सर, ही तोंडावर खोटं बोलते सर. या बाईवर तुम्ही जबरदस्ती करता सर? नाही, मी कशाला चिरमिर घेतली तुम्ही? नाही सर, मी खरंच सांगतो, बाई खोटं बोलते सर. मी देवा शपथ सांगतो सर, देवा शपथ. हवालदारा तुम्ही शब्द काय घेताय तुम्ही? हा शब्द काय? असे शब्द घेऊन काय खरं खोटं होत नसतं. तू घे ना शपथ. तू घेन मी. घे ना शपथ. घेते मी, घेते. हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला. हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला. माझं नाव नम्रता संभेराव. मी सिग्नल नाही, मी सिग्नल नाही तोंडला. हे काय? मी शपथ घ्यायला सांगितली तुला. मी नाव घेतलं. अरे पण कशाला घेतलंस ते एवढं वाईट? खेळत होते भोंडला, सिग्नल नाही तोंडला. तुझ्या तोंडला काळं फसलं पाहिजे ग. ते यमक जुळत नव्हतं ना. नाही, जुळलेलं नाहीये यमक. मी नम्रता संभेराव, नाक माझा चोनला. हा हे चांगलं आहे. अरे तुमचं काय चाललंय सर? नाही, एक थर्ड पर्सन आणि काव्य रसिक म्हणून मी माझं मत दिलं. अहो सर, बाकी स्किट तुमचे. काल तुमचं वर्क नाही झालं म्हणून मला ऍड केलं. माझं काय, तुम्ही कंटिन्यू करा. सर हे बघा, हे एवढं काय बोलायची गरज नाही सर. सर मी खरंच सांगतोय. मी ना सर, मी खोटं नाही बोलणार. मी वारकरी आहे सर, वारकरी. मी पण नेटकरी आहे सर. म्हणजे मी नेटकरी आहे. माझे नेटवर खूप फॉलोअर्स आहेत. हो, मी खोटं नाही बोलत. ऍक्च्युली आय एम राईट नाव इन मीटिंग. अरे बघा सर, आता तोंडावर खोटं बोलते सर. आय एम इन मीटिंग. इथे आपली ही मीटिंग नाही आहे का?
रणरणत्या उन्हाखाली आपण उभे आहोत, चर्चा करतोय. दिस इज अ मीटिंग. एक मिनिट तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्ही खरं बोलताय, ही खोटं बोलतेय? हो सर, हो. तुम्ही खरं बोलताय? हो सर. प्रूव्ह करा. प्रूव्ह करा. मारे ना कणफडात. फालतू जोक नाही मारायचे. मी करतो. प्रूव्ह करा. मी करतो सर, मी प्रूव्ह करतो. मी प्रूव्ह करणार. ठीक आहे, एक गोष्ट करून दाखव, मी तुझ्यावर विश्वास. सांगा काय? हे घे, हे घे. हे काय? हा आमच्या निसटले बाबांचा अंगारा. कोणत्या बाबांचा? निसटले बाबांचा अंगारा. हे काय नाव आहे का, निसटले बाबा? माय गॉड, निसटले बाबा. निसटले हे काय केलं? निसटले बाबा. निसटले. सर हे बघा, निसटले बाबांची मस्करी करू नका सर. पण असं कुठे नाव असतं का, निसटले बाबा वगैरे? तुमचे बाबा काय सतत तेल लावून असतात का पळायला? असे आले पकडायला निसटले बाबा. आले पकडायला. ए पोरी, जिबर खड्डे पडतील, चरे पडतील. हे बघ, आमच्या निसटले बाबांचा अपमान नाही करायचा. त्यांचा अंगारा हातात घेऊन खोटं बोलून दाखव. खूप सिद्ध पुरुष आहेत, सिद्धी मिळवली त्यांनी. आणि घाबरू नको, तुला काही होणार नाही. आमचे बाबा ना खूप मोठ्या हृदयाचे आहेत. तुझा सगळा अन्याय ना, तुझं सगळं पाप ना स्वतःच्या अंगावर घेतील. घे बोलून दाखव. मला काय जरा त्यांचा विचार करा, फक्त त्यांचा विचार कर. हा घे बोलून दाखव. मला काही होणार नाही ना. मग ठीक. मी सिग्नल नाही तोडला. हॅलो खांडेकर साहेब, आपल्या निसटल्या बाबांना आकडी आली आहे साहेब. माझ्याकडे बाईकच नाहीये साहेब, त्यांच्या तोंडातून फेस येतोय साहेब. अगं नको. बाईक कशी असते हे मी साधं पाहिलंही नाहीये साहेब. आपले निसटले बाबा आपल्याला सोडून गेले साहेब. अगं कैदासने काय केलं से? अगं तुझ्या खोटा बोलण्याच्या नादात आमचे निसटले बाबा कायमचे निसटले. काय केलंस तू? काय केलंस तू? It really works. Oh, really? It really works. Yeah. You know the thing. माझं चुकलं. खांडेकर, महत्वाची चर्चा चालू आहे. निसटले बाबा गेले, अजून काय महत्वाचं आहे? निसटले बाबा माफ करा. हरकत नाही. हे बघा, नाव त्यांचं निसटले होतं. निसटले ते, त्यांचं नाव चिपकले असतं तर राहिले असते ते. चल कंट्रोल करायचं. ठीक आहे सर, माझं चुकलं. एका क्षुल्लक दंडाबाई निसटले बाबा गेले. बाळे, मला माफ कर, माझी चूक झाली. तुला खोटं बोलायचं ना, बोल खोटं. मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे. माझ्या लेकीने सिग्नल तोडला असं समजून मी दंड भरे ना. चुकलं माझं. जा पोरी जा. बाबा काय म्हणालात तुम्ही? बाबा MHJ महाविद्यालय सादर करीत आहे. बाबा काय म्हणालात तुम्ही? बाबा कर्टन. बाबा मला अशी पोरी, अशी मायेनं हाक आजपर्यंत कोणीच मारली नाही. बाबा पोरी, बाबा पोरी, बाबा. बाबा 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 तुम्ही दमला असाल ना बाबा. आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट काढल्यात बाबा. आमच्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली बाबा. बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप झिजलात बाबा. बाबा तुम्ही दमला असाल बाबा. मी तुमचे दुखलेले पाय चेपून देऊ का बाबा? देऊ का बाबा चेपून? बाबा मी तुमच्या डोक्यावर तेल घालू? मी सेवा करू तुमची? करू? कर बाबा बेडचा आवाज येतो. कर मी बोलतोय. कर आबा पोरी सेवा कर. पोरी, मी ऐकलं आज तू गाडी चालवताना सिग्नल तोडलास. नाही बाबा मी सिग्नल नाही तोडला. उलट कुणीतरी भ्रष्ट हवालदार आला आणि माझ्याकडनं 100 रुपये घेऊन गेला. इमोशनल झाला पण खोटच बोलते. एक मिनिट, मला कळलेलं आहे. मला केबिन मध्ये भेटा. तुम्ही खोटं बोलताय. याचं उत्तर मला पाहिजे. केबिन मध्ये भेटा मला. ऐका, माझ्यावर विश्वास ठेव. अहो साहेब, कशाला त्यांना ओरडताय? त्या बाईंनी सिग्नल तोडलाय. हा बघा व्हिडिओ. हा कुठला दाखवलाय तुम्ही व्हिडिओ? भलताच आहे हा. नाही अरे हा पुढचं. एक मिनिट, मी नाहीये. हे कोणतरी मास्क
बाई पुरे झालं हो. किती नाटकं कराल. सरळ दिसतंय तुमचा चेहरा आहे. नियम तोडलाय तुम्ही बाई. काय हो, नको तिकडे पार्किंग करायचं, सीट बेल्ट लावायचे नाहीत, हेल्मेट घालायचं नाही. आपल्या सुरक्षेसाठी असतं ना हेल्मेट. अहो स्वतःच्या सुरक्षेसाठी तुम्हाला दंड भरावा लागला. ह्यापेक्षा निंदनीय गोष्ट काय असू शकेल मला सांगा. बाई एक लक्षात ठेवा, नियम पाळा आणि अपघात टाळा. ऍक्च्युली ते सगळं ठीक आहे, पण ही क्लायमॅक्सची वाक्य माझी होती. तू का घेतलीस? सगळं तुझं नेहमीच आहे. स्किट मध्ये घ्या, सगळा भाव खाऊन जा. हे नेहमीच नाही, हे वर्क होतं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हिवतापासाठी गप्पी मासे पाळा आणि स्वतःच्या स्किट मध्ये ह्याला घेणं टाळा. मस्त झाला परफॉर्मन्स. विचारूया सरपंचांना, त्यांना ही रस्त्यावरची भांडणं कशी वाटलीत. अलकाताई? मस्त स्किट झालं. मला आज माझा खूप संबंध आला असेल. तुम्हाला माहिती आहे माझ्या ड्रायव्हिंगचे किस्से. नो एंट्रीत एवढ्यांदा घुसले आहे आणि मला आठवतंय मी एकदा नो एंट्रीत घुसले आणि मला कळलं समोर पोलीस उभा आहे. मी लगेच केलं, अरे बापरे सर मी ना चुकून घुसले, मला खरं इथे जायचं होतं, कुठे जाऊ. अगदी इनोसंट चेहरा केला. त्यांनाही वाटलं मी खरंच चुकले की काय. त्यांनी मला सांगितलं, ताई जाऊ दे, काय हरकत नाही, तुम्ही अशा जा, परत तुम्हाला तिथल्या तिथे ते मिळेल. मला ती बिल्डिंग जवळ होती म्हणून मी तशी गेले. 2-3 महिन्याने तीच वेळ आली आणि नेमका तोच पोलीस होता. त्यांनी सांगितलं, आता रिसीट फाडा. कॅडल रोडचा सिग्नल. त्यामुळे मला आज मजा आली. नम्रता आणि प्रसादचं हे स्किट बघताना मला मीच दिसत होते तिकडे की सिग्नल तोडणं आणि सगळं. आत्ता मी त्यातनं सगळं बाहेर आले आणि खरंच रिसीट आपल्याला फाडावे लागतात आणि आपण ते भान ठेवावं लागतं. खूप मजा आली, खूप मजा आली. मकरंद दादा? वाह भन्नाट. समीरची एंट्री बहुत बढिया आणि ॲज युजल तू भाव खाऊन खरंच तू मनातली एक तळमळ अशी जी बाहेर काढलीस की हिवताप टाळा आणि ह्याला घेणं टाळा स्किटमध्ये, हे मला जास्त भावलं आणि पटलं. आणि नम्रता किती सुंदर तू आज काम केलंस. काय त्या सगळ्या छोट्या छोट्या जागा सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने घेतल्या. पण आता आपण शहरात राहतो, मुंबईसारख्या महानगरात, आपण पाहतो पोलिसांना प्रचंड त्रास आहे. कारण लोक एक तर नियम तोडतात आणि त्यानंतर ऑर्ग्युमेंट जे करत राहतात ना सारखं, त्या पोलिसांना मला नेहमी असं वाटतं की त्यांचं किती आयुष्यात खडतरपणा आहे हा. म्हणजे एवढ्या मोठ्या शहरात सातत्याने सिग्नल तोडणं, सातत्याने ऑर्ग्यू करणं. आता निदान काहीतरी आधुनिकीकरण होत चाललंय हे बरं आहे, पण बाकी तुमचा मिश्किलपणा हा तुम्ही टवटवीत अगदी भाजीसारखा ताजा ठेवलाय, त्याबद्दल मनापासून अभिनंदन. क्या बात. थँक्यू सो मच.